नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बी फर्स्ट इयरचे कॉलेजेसचे ऑप्शन कसे टाकायचे. कारण ऑप्शन खूप सिलेक्ट केले तरी कॉलेजेसची नावं येत नाहीत, युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली तरी येत नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सुरू आहे. ओके. तर सर करेक्ट प्रोसेस काय आहे? बरेच विद्यार्थी मेसेज करत होते, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली बी फर्स्ट इयरची एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच कॉलेज भेटतील अशी एक ट्रिक सांगणार आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, तुमचं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथं ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करायचं. किंवा इथं जर ऑप्शन नसेल आलं तर कॅप ऑप्शन फॉर्मच्या इथे फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. आता या ठिकाणी आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, कॉलेज सॉर्ट आउट करायचे आहेत. बघा सगळ्यात अगोदर या ठिकाणी जे आहे यल इन चॉईस कोड इंडिकेट कोर्स इन रिजनल लँग्वेज. रिजनल लँग्वेज म्हणजे जसं की मराठी वगैरे. आपली रिजनल लँग्वेज कोणती आहे? मराठी. तर त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्याच्यामधून. आता सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्हाला की ब्रँच सिलेक्ट करायचे, कोणती ब्रँच पाहिजे तुम्हाला ते. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला काय पाहिजे तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग है ना. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि या ठिकाणी कोणती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू, तर युनिव्हर्सिटीच्या नादी लागायचं नाही. ठीक आहे, ऑल राहू दे या ठिकाणी. डिस्ट्रिक्ट फक्त काय करायचं की तुम्हाला समजा एखाद्या जिल्ह्यातलं कॉलेज पाहिजे असेल किंवा पर्टिक्युलरली बऱ्याच मुलांचं काय असतं की मला पुण्यातलंच कॉलेज पाहिजे, म्हणून पुणे जिल्हा केला आपण सिलेक्ट. त्यानंतर इन्स्टिट्यूट जे आहे ते गव्हर्नमेंट टाकू, ॲडेड टाकू, युनिव्हर्सिटी टाकू, हे पण काय करायचं ऑल राहू द्या. ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्हीही ऑल राहू द्या. ठीक आहे. आता ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस मधला फरक काय असतो, तर ऑटोनॉमस कॉलेजमध्ये बघा ते तुमचे पेपर जे आहेत तिथेच निघतात, चेक पण तिथेच होतात है ना. सिलेबस वगैरे चेंज करायचं असेल तर त्या पूर्ण कॉलेजला त्याचे अधिकार असतात. आणि ऑटोनॉमसमध्ये फेल व्हायचे चान्सेस कमी असतात. जरी फेल झाल्यात तरी री एक्झाम होत असते 15 दिवसामध्ये. हा एक स्टुडंटच्या उद्देशानं बेनिफिट मिळतो त्याच्या. ठीक आहे. आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे जे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात, जसं की पुणे विद्यापीठ आहे त्याच्या अंडर येणारं कॉलेज आहे ना, असं. आता यानंतर मायनॉरिटी जे आहे, मायनॉरिटी कॉलेज काय असतात, मुंबईचे किंवा जे काही कॉलेज, मोस्ट ऑफ द कॉलेजेस जे आहेत ते मायनॉरिटी आहेत. तर मायनॉरिटीमध्ये दोन टाईपच्या मायनॉरिटी असतात. एक असते लँग्वेजवरनं, त्याला लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतो, आणि दुसरी असते रिलिजियस मायनॉरिटी, म्हणजे रिलिजनवरनं मायनॉरिटी असते. जर मायनॉरिटी तुमचं असेल तर या ठिकाणी यस करू शकता, किंवा नॉन मायनॉरिटी, जर मायनॉरिटी नसेल तुमचं तर नॉन मायनॉरिटी. आता मायनॉरिटी कॉलेज सर्च होते या ठिकाणी है ना, त्यामुळे तुम्ही ऑल ठेवलं तरी चालेल, कारण मोस्ट ऑफ द मुंबईचे जे चांगले कॉलेजेस आहेत ते मायनॉरिटी कोट्यामधनंच आहेत. मायनॉरिटी कोट्यामध्ये काय असतं, 51% किंवा 50% जो कोटा आहे तो रिझर्व असतो, कशासाठी? मायनॉरिटीसाठी है ना. ओके, चला या ठिकाणी पण आपण ऑल ठेवूया. आता या ठिकाणी TFWSचा स्टेटस, जर तुम्ही TFWSला येस केलं असेल तर या ठिकाणी येस नोचं ऑप्शन येईल. जर नसेल केलं तर डायरेक्टली या ठिकाणी नो ऑप्शन बाय डिफॉल्ट येणार आहे. आता सर्च इन्स्टिट्यूट करूया आपण. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर टोटल बघा किती झालेले, 74 कॉलेजेसमध्ये ही ब्रँच अवेलेबल आहे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये. ओके. आता या ठिकाणी जर पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली असती तर फक्त एवढे जे कॉलेज आहेत एस पी यूच्या अंडर, तेवढेच कॉलेज तुम्हाला या ठिकाणी आले असते, आणि जे ऑटोनॉमस आहेत ते कॉलेज या ठिकाणी आले नसते है ना. तर यापैकी आता जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करायचं आहे ना. सपोज गव्हर्नमेंट करायचं आहे, एस JSPM, JSPMची मेन ब्रँच MIT आळंदी, मराठवाडा मित्रमंडळ, PCCOE, सिंहगड वडगावचं, सिंहगड काशीबाई नवले. आता हे काय करायचं आहे, अगोदर आपला मेरिट नंबर बघायचा. मेरिट नंबरवरनंच तुम्ही काय करायचं, कॉलेज सिलेक्ट करायचं. सपोज आता हे DY पाटील आहे ना पिंपरीचं. आता पिंपरीचं DY पाटील मला सिलेक्ट करायचं आहे. तर काय करणार मी, इथे जर गेलो आपल्या मेन साईटवर, तर इथे तुम्हाला कट ऑफची लिस्ट दिसेल 2024ची, कॅप राऊंड 1ची महाराष्ट्र कॅन्डिडेट. जर तुम्ही कशावरती
CET वरती फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही हे घ्यायचे कट ऑफ लिस्ट. आणि जर तुम्ही ऑल इंडियामधनं भरत असाल, ऑल इंडिया म्हणजे JEE वरनं, तर तुम्ही ही वाली लिस्ट बघायची. ठीक आहे. तर हा स्टुडंट जो आहे तो CETच्या बेसिसवरती करणार आहे, त्याच्यामुळं ही लिस्ट जी आहे ती या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. आता या ठिकाणी काय करायचं, Ctrl+F करून कॉलेजचं नाव पेस्ट करा किंवा कॉलेजचा कोड पेस्ट करा, है ना. शक्यतो कॉलेजचं नाव डायरेक्टली तिथून उचलायचं आणि इकडे पेस्ट करा. इथे आलं कॉलेज, याचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच. या स्टुडंटला सपोज 92% पर्सेंटाईल मार्क आहे ना, आणि कॅटेगरीची EWS आहे. ओके, तर EWS कुठे दिसते तुम्हाला इथे बघा. आणि युनिव्हर्सिटी सेम आहे का ते पण चेक करायचं. आता होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुण्यामधनं जर तुमचा 12वी झालेली असेल पुणे जिल्ह्यातून किंवा पुणे विद्यापीठामधून, तर तुमचं होम डिस्ट्रिक्ट काय येईल, SPPU, आणि तुमचे कॉम्पिटिशन जे आहे ते हा पहिल्या कॉलममध्ये राहील. या ठिकाणी बघा, है ना. होम युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये कॅटेगरी सपोज ओपन कॅटेगरी आहे. जी ओपन म्हणजे जनरल ओपन. कितीचा कट ऑफ आहे, 96. हे पर्सेंटेज बघू नका. काय बघायचं आहे आपल्याला, मेरिटचा नंबर चेक करायचा आहे आपल्याला. ओके, हां, तर मेरिट नंबर चेक करा. त्यानंतर जी SC कॅटेगरीचा हा मेरिट नंबर आहे, STचा हा आहे, VJचा हा आहे, NT1चा हा, NT2चा, NT3चा, OBCचा हा, SCBCचा हा. त्यानंतर L ओपन म्हणजे काय असतं, तर L जे आहे ते इंडिकेट करतं लेडीज, आहे ना. ओपनमधनं लेडीजचा कट ऑफ जो आहे तो 10,700 आहे आणि जनरलचा किती होता, 11,900. त्यानंतर लेडीजमध्ये SC 40,000. ओके, असा हा कट ऑफ तुमचा जो आहे तो चेक करून घ्यायचा. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू द अदर दॅन होम युनिव्हर्सिटीज. ओके, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीज म्हणजे PW म्हणजे हँडिकॅपच्या सीट आहेत त्याचा कट ऑफ म्हणून काय झालेला आहे, कमी लागलेला आहे. जसं की हँडिकॅपमध्ये ओपन कॅटेगरीला 89चा आणि हँडिकॅपमध्ये OBCला 47चा. आता जर तुमचा SPPUच्या बाहेर असेल, 12वी झालेली दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये झाली असेल, तर त्याचा कट ऑफ हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू द अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट, तर याच्यामध्ये चेक करायचं. ठीक आहे. तर हे जे आहे ते जनरल पूर्ण बघा, जी ओपन, GSC हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि स्टेट लेवल जे आहे, स्टेट लेवलमध्ये काय, तर डिफेन्सच्या जागा ज्या आहेत, है ना. डिफेन्स ओपन, डिफेन्स SC, डिफेन्स OBC, डिफेन्स ACBC, त्याच्यानंतर TFWSचा कट ऑफ, नंतर डिफेन्स OBC आहे, ऑर्फन आहे, ऑर्फनचा कट ऑफ बघा 1.9 CETला मार्क. ठीक आहे. आणि असं ओपनचं जर बघायला गेलो आपण तर किती आहे, 96, 97, आहे ना. त्यामुळे ऑर्फन कॅटेगरीमधनं कॉम्पिटिशन कमी आहे. जर तुम्ही आणत असाल तर ऑप्शन फॉर्म भरताना बरोबर तुम्ही ऑर्फन जर केलं असेल तर तुम्हाला चांगली सीट मिळू शकते. त्यानंतर EWSचा कट ऑफ 93.6. ओके, हा झालेला आहे कॉम्प्युटरचा. पूर्ण अशा प्रकारे ॲनालिसिस करायचं आणि नंतर काय करायचं, तर हा चॉईस कोड जो आहे तो चॉईस कोड तुम्ही काय करा, नोट डाऊन करा किंवा कॉलेज नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना इझी जाईल. सिमिलरली ITचा चेक करून घ्यायचा. ओके, हां, तर हे कॉलेज जे आहे ते टाकू शकतो आपण. तर DY पाटीलचं इलेक्ट्रिकल बघून घ्या, 85चं आहे, है ना. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा किती आहे, 93, है ना. अशा पद्धतीने चेक करून घ्या, नंतर ऑप्शन फॉर्म भरा. एकदा तुमचे कॉलेजेस सॉर्ट आउट झाले की मग जायचं आपल्या लॉग इनमध्ये आणि कॉलेजेसचे जे आहे ते टिक करून घ्यायचे. ठीक आहे. DY पाटील, PICT पाहिजे, जे चांगले कॉलेज तुम्हाला वाटतात ते कॉलेज काय करायचे, सिलेक्ट करून घ्यायचे. VIT हे पण चांगलं आहे, बिबवेवाडीचं. कॉमेन्स कॉलेज, आता वुमेन्ससाठी आहे हे डाईन. वुमेन्स असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही करायचं आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ या ठिकाणी कॉलेज सर्च करण्यामध्ये जर लावला तुम्ही तर तुम्हाला पुढे जाता येत नाही, आहे ना. त्यामुळे एवढे कॉलेज झाले, तर झाले असतील तर काय करायचं, ॲड सिलेक्टेड ऑप्शन याच्यावरती क्लिक करा. आता हे काय झाले, तुमचे कॉलेज ॲड झाले. ओके, आता हे कशाचे झाले बघा, अगोदर AI/MLचे स्टुडंटनं केले होते, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे केले. आता तुम्हाला ब्रँच चेंज करायचे आहे. ओके,
कॉम्प्युटर झाले. आता काय करू, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग हे सिलेक्ट करू. बाकी डिस्ट्रिक्ट कोणता ठेवायचा आहे, तोच पुणे. त्याचे कॉलेजेस एवढे अवेलेबल आहेत है ना. तर कॉलेज जे आहेत ते चेक करून घ्यायचे डबल. आता इथे दिसते का, नो मोर ऑप्शन्स अवेलेबल म्हणते है ना, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग. पण हे पॉसिबल आहे का, नाही. तर आपण दुसरा वाला ऑप्शन सिलेक्ट करा. दुसरा वाला ऑप्शन सिलेक्ट केले की या ठिकाणी कॉलेज आलेले आहेत. ते कॉलेज या ठिकाणी सर्च करून घ्या. COEP एकच कॉलेज झालं पाहिजे. ॲड केलं. ओके. त्यानंतर दुसरी ब्रँच बघा, कॉम्प्युटर रिलेटेड स्टुडंटला सपोज दुसरी पाहिजे याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ENTC. सर्च इन्स्टिट्यूट, या ठिकाणी ENTCचे कॉलेजेस आलेले आहेत. हां, तर गव्हर्मेंट, अवसरी, PES, MIT, मराठवाडा मित्रमंडळ, PCCOE, सिंहगड, काशीबाई नवले, DY पाटील, PICT, अकोर्डी, बेबीवाडी, वुमेन्स कॉलेज, मॉडर्न, AISSM, भारती. आता हे कॉलेज आपण तर सिलेक्ट केले, बरोबर आहे. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे पण चेक करायचं आहे की त्या कॉलेजची फीस किती आहे, बरोबर आहे. फीस किती आहे, तिथे हॉस्टेल आहे की नाही, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे अगोदर, है ना. चेक करूनच नंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. अदरवाईज काय होतं, तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करता, कॉलेजला नंबर लागतो, त्यानंतर तुम्हाला समजतं की तिथं अरे हॉस्टेलच नाही, किंवा ते पुण्यापासून खूपच दूर आहे, है ना. तर हा रिसर्च जो आहे तो पूर्ण तुम्ही अगोदर करून घ्यायचा, आणि त्याच्यानंतरच काय करायचं, ऑप्शन जे आहेत ते दुसरे सिलेक्ट करायचे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स झाली. बाकी ब्रँच बघून घ्यायच्या, कोणती पाहिजे का. ठीक आहे. तर हे कॉलेज झालेले आहेत एवढे. आता आपण जे कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत त्याला काय करणार, सेव्ह अँड प्रोसीडवरती. आता तुम्ही म्हणाल की ते सिक्वेन्स तर लावला नाही, तर सिक्वेन्स लावायचं काम आत्ता पडतं आपल्याला, है ना. टोटल 37 आहेत. तर तुमच्या सिक्वेन्सवरनं तुम्ही काय करणार, या ठिकाणी व्यवस्थित कॉलेजचा सिक्वेन्स लावायचा आहे. आता लक्षात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन जे राहील ते काय करायचं आहे, तुम्हाला असं कॉलेजचं ऑप्शन टाकायचं आहे की जिथं तुमचा नंबर लागणार नाही, किंवा लागला तर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, असं नाव टाकायचं आहे या ठिकाणी. ओके. त्यामुळे आपण काय टाकलं आहे, COEP कॉलेजचं नाव पहिले टाकलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरं टाकू इलेक्ट्रॉनिक्स, COEPचं. त्यानंतर ऑप्शन टाका आता तुमच्या जो प्रिफरन्स असेल त्या प्रिफरन्सवरनं. ओके. आता हे कमिन्स टाकायचं आहे मुलीचं, VIT, PICT, तर हे PICT, असा सिक्वेन्स काय करायचा, लावून घ्यायचा. जसे जसे तुम्ही टिक करत जाल तसे तसे पुढचे ऑप्शन येणार. आता मी सिक्वेन्स लावून घेतो. सगळे ऑप्शन सिक्वेन्सनं लावल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. कधी कधी जास्त वेळा जर आपण हे केला तर लॉग आउट होऊ शकतं.
त्यानंतर परत लॉग इन करून घ्या. आता या ठिकाणी सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स आपण जो सेट केला होता तो परत गेलेला आहे ना. या ठिकाणी काय करूया, परत सिक्वेन्स लावून घ्या. टोटल आपण सिक्वेन्स लावलेला आहे. परत सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करू. या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर हा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स तुमच्या समोर येईल. ठीक आहे. सिक्वेन्स झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म बघून घ्यायची. 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला ऑटो फ्रीज होणार आहे कॅप राऊंड 1मध्ये आहे ना. त्यामुळे व्यवस्थित टाकायचं की तिथे नंबर लागला तर आपल्याला घ्यावंच लागेल कॉलेज. ओके. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती करा. इथं अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल आणि हे तुमचे चॉईस कोड आहेत. त्यानंतर प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. प्रोसीड टू कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ओके. याच्यामध्ये जर चेंज करायचं असेल तुम्हाला, सपोज मूव चॉईस कोड जर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी चॉईस कोडला मूव करू शकता है ना. चेंज जर करायचं असेल जसं की सपोज आता 1 नंबरला कोणता प्रेफरन्स आहे हा वाला, सपोज 14 नंबरचा प्रेफरन्स कोणता आहे, DY पाटील अकोडी है ना. तर तो 14 नंबरचा जो आहे तो आपल्याला समजा 13 नंबरचा घ्यायचा आहे. तर काय झालं, DY पाटीलचा हा 13चा 14ला झाला, 14चा 13ला झाला. ओके. तर आपण काय झाला, हा मूव केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, मूव करू शकता. ठीक आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड परत करायचं आणि कन्फर्म करून तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करून घ्यायचा. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे, त्याच्यानंतर कन्फर्म करायचं. ओके. ठीक आहे. तर मी आता करत नाही कारण विद्यार्थ्याचं कन्फर्मेशन बाकी आहे अजून है ना. तर त्याला एकदा दाखवून त्याच्यामध्ये जर काय ॲड करायचं असेल तर तो ॲड करू शकतो. इथे अजून ऑप्शन आहे बघा, ॲड डायरेक्टली, इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली इन्सर्ट करायचं असेल तर हे करू शकता, मूव्ह करू शकता. ओके. तर एवढी प्रोसेस आहे, ते व्यवस्थित करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.